नमस्कार. TJSB प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतो या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर मराठा समाजाचं वर्चस्व असलं तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या इचलकरंजी आणि शिरोळ परिसराचं चित्र तसं नाही. इचलकरंजीत जैन समाज राजकारणाची सूत्र हलवतो. इतरत्र मात्र जिल्ह्यातला व्यापारी समाज लिंगायत मराठा समाजाच्या बरोबरीनं काम करताना पाहायला मिळतो. असं असलं तरी इथल्या राजकीय स्पर्धेला दोन जात समूहांमधल्या स्पर्धेची पार्श्वभूमी नाही हे आवर्जून सांगावं लागेल. जिल्ह्यात राष्ट्रवादीला विरोध करत विनय कोरेंनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली. स्थानिक सत्ता केंद्रांवर नियंत्रण मिळवण्याचं साधन म्हणून दबाव गटासारखा पक्षाचा वापर झाला. शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्यानं मांडणाऱ्या राजू शेट्टींचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपात जिल्ह्यात स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं. त्यातूनच राजू शेट्टींनी राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम करत निवेदिता मानेंना पराभूत केलं. शेतकऱ्यांनी दिलेली साथ आणि या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6ही विधानसभा मतदारसंघात मतदारांनी जनसुराज्य, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष असा विस्कळीतपणे दिलेला कौल याच्या जोरावर राजू शेट्टींनी बाजी मारली होती. यातही शिवसेनेच्या रघुनाथदादा पाटलांनी 50,000पेक्षा अधिक मतं घेऊन राजू शेट्टींना महाविजय मिळवून देण्याचं काम केलं होतं. आज मितीला शिवसेना, भाजप, रिपाईच्या महायुतीत राजू शेट्टींनीही स्थान मिळवल्यानं त्याचा त्यांना फायदा होणार की तोटा हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. राजू शेट्टी महायुतीत दाखल झाल्यानं तेच महायुतीचे उमेदवार असणार हे जवळपास स्पष्ट आहे. शेतकऱ्यांची मोठी ताकद पाठीशी असलेला आणि ऊस दराच्या आंदोलनामुळे घराघरात पोहोचलेला सामान्य राहणीमानावर भर देणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झालीय. त्याचा फायदा त्यांना होणार असला तरी यावर्षी कारखानदारांशी चुकीची तडजोड केल्याचा आणि त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागलीय. याबरोबरच महायुतीत सामील होऊन जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केल्याची नाराजीही आहे. या नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो. राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ आपल्याला मिळू शकतो ही शक्यता गृहीत धरून काँग्रेसकडून माजी खासदार कल्लाप्पा आवाडेंचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून घेतलं जात आहे. सहकारी संस्थांचं नेटवर्क, त्यांच्या गटाचं स्वतंत्र असं अस्तित्व आणि दांडगा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र वाढतं वय, घराणेशाहीचा होणारा आरोप, मागच्या निवडणुकीत विरोधकांना मदत केल्याचा होणारा आरोप आणि सलग 2 वेळा झालेला पराभव या गोष्टी त्यांच्या विरोधात जाऊ शकतात. पण सध्या तरी त्यांच्याशिवाय दुसरा कोणता उमेदवार काँग्रेसला दिसत नाही हेही तितकंच खरं आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान मंत्री जयंत पाटलांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मोठा राजकीय वारसा, दांडगा जनसंपर्क आणि शिक्षण, सहकाराच्या माध्यमातून उभारलेलं नेटवर्क याचा त्यांना फायदा होऊ शकतो. पण त्यांना राज्य सरकारवरच्या नाराजीचा फटका बसू शकतो. याबरोबरच या मतदारसंघातल्या 4 तालुक्यात त्यांचा पुरेसा संपर्क नाही. बहुधा ही गोष्ट लक्षात घेऊनच तेही लोकसभेची निवडणूक लढवायला उत्सुक दिसत नाहीत. राजू शेट्टींना विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका घेऊन वावरणारे रघुनाथदादा पाटील आता आम आदमी पार्टीत दाखल झाले आहेत. त्यामुळे तेही याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर राजू शेट्टींना विरोध केला होता. पण यावेळी राजू शेट्टीच महायुतीत डेरेदाखल झाल्यानं रघुनाथदादांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला आणि आता चर्चेत असलेल्या आम आदमी पार्टीत त्यांनी प्रवेश केलाय. राजू शेट्टींचे विरोधक, सांगली परिसरात चांगला संपर्क आणि ऊस दराबाबत आक्रमक असलेला शेतकरी नेता या त्यांच्या जमेच्या बाजू म्हणाव्या लागतील. मात्र त्यांच्या मागे कुठलाही प्रभावी गट नसणं, आपमधल्या प्रवेशामुळे निर्माण झालेली नाराजीची भावना आणि कोणतंही आंदोलन ठोस निर्णयापर्यंत न नेण्याची त्यांची वृत्ती या त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात. जातीपातीचं राजकारण, शेट्टींनी जातीवादी पक्षांशी हातमिळवणी केल्यानं मराठा नेते एकत्र येण्याची शक्यता, आवाडेंना मागच्या निवडणुकीत शेट्टींना मदत केल्याचा आरोप होत असल्यानं त्यांनाच निवडणूक रिंगणात उतरवून बदला घेण्याचा डाव आखला जाऊ शकतो. या मतदारसंघात भात, नाचणी, सोयाबीन ही पिकं असतानाही त्यांना भाव मिळवून देण्याची चर्चा कधीही न करता फक्त ऊस दराबाबत चर्चा होणं यासारख्या गोष्टींवर ही निवडणूक गाजू शकते. अशात शाहूवाडी तालुक्यात गायकवाड आणि सरुडकर गट एकत्र आला तर राजू शेट्टींच्या अडचणीत वाढ होऊ शकते. या सर्वात जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.